या बाजूच्या दोन्ही बाजूच्या ज्या गटर्स बांधल्यात त्या उंच झाल्यात, त्याच्या लेवल्स मिळत नसल्यामुळं त्या गटरमधून पाणी प्रवाह होऊ शकत नाही. अशा हिंदुस्थानी न्यूज चॅनल विशेष रिपोर्ट. प्रशासनाचा हलगर्जीपणा की नियोजनाचा अभाव, जबाबदार कोण? सोलापूरमध्ये सुरू असलेल्या होडगी रोडच्या या रस्त्याच्या कामाबाबत हिंदुस्थानी न्यूज चॅनलने तब्बल 2 महिन्यापूर्वीच गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. रस्त्याच्या बाजूला उभारण्यात आलेले गटार सदृश्य रचना नेमकी कोणाच्या परवानगीने होत आहे, त्याची योग्य चौकशी झाली आहे का, असा सवाल आम्ही आमच्या बातमीद्वारे प्रशासनाला विचारला होता. तरीही काम सुरूच राहिले. आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की नव्या रस्त्याखाली सुमारे 15 चेंबर्स झाकले गेले आहेत. रस्त्याची उंची सुमारे 2 ते 3 फूट तर बाजूची उंची गटार सदृश रचना सुमारे 4 फूट उंच असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता प्रशासनानेच रस्त्याचे काम थांबवून चिंता व्यक्त केली आहे. हे 15 चेंबर्स आता कसे उघडणार? पावसाचे पाणी गटारीतून योग्य प्रकारे कसे वाहणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे काम सुरू असताना याकडे दुर्लक्ष का करण्यात आले? हिंदुस्थानी न्यूज चॅनलने आधीच इशारा दिला असताना प्रशासनाने त्याची दखल का घेतली नाही? आता या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार कोण? आपल्या सोलापूर शहरातील MSIDCचा जो रस्ता आहे त्या संदर्भात साधारणपणे 5 किलोमीटरची लांबी आपल्या शहरातनं जाते. हा रस्ता ज्यावेळेस सुरू करण्यात आला त्यावेळेस महापालिकेला कुठल्याही पद्धतीची विचारपूस न करता या रस्त्याचं कामकाज चालू झालं. कामकाज चालू झाल्यानंतरही त्यांना काही सूचना इथं बोलवून दिल्या होत्या. महापालिकेने त्यांना काही पत्रं काढली होती, पण त्या कुठल्याही गोष्टीला न जुमानता त्यांनी सातत्याने काम चालू ठेवलं. काम चालू ठेवत असताना आज अशी परिस्थिती आली की साधारणपणे या रस्त्यावर 86 ड्रेनेज लाईन्स आहेत, आपल्या म्हणजे चेंबर्स आहेत. ती चेंबर्स या रस्त्याखाली जाऊ शकतात. त्याच्यातले 15 चेंबर्स आत्ता रस्त्याखाली गेले, ते सगळे उचलून घ्यावं लागतील. याला ॲप्रोच रस्ते जवळपास 26 एक ॲप्रोच रोड आहेत, ते रस्ते खाली गेले, तेही रस्ते उचलून घ्यावं लागतील. त्या रस्त्यावरचं येणाऱ्या पाण्याची व्यवस्था करावं लागेल. या बाजूच्या दोन्ही बाजूच्या ज्या गटर्स बांधल्यात त्या उंच झाल्यात, त्याच्या लेवल्स मिळत नसल्यामुळं त्या गटरमधून पाणी प्रवाह होऊ शकत नाही. अशा अनेक अडचणी या सगळ्या आजच्या बैठकीत जाणवल्या. सर्व सदस्यांनी त्याच्यात समस्या त्यांचे जे काही जाणवल्या त्या सगळ्या मांडल्या. यानंतर आयुक्तांनी आणि सर्वांनी असा निर्णय घेतला की या संदर्भात तोपर्यंत आपण काम थांबवावं.